नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आहे 28 मे 2024। मित्रांनो, पुढील काही तासांमध्ये व दुपारनंतर व संध्याकाळी राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत व मान्सूनची देखील अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला अजिबातच सबस्क्राइब करत नाही तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक करून घ्या। तर आज आहे 28 मे 2024। तर दुपारनंतर व पुढील काही तासांमध्ये राज्यातील चंद्रपूर, नागपूर तसेच भंडारा, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व तुरळक भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला नांदेड, नागपूर, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पाऊस हा तुरळक ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो। जास्त काही मित्रांनो मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये आपल्याला मराठवाड्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे व स्थानिक वातावरण तयार होऊन व मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला काही वेळात पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तसेच मुंबई, पालघर या भागामध्ये देखील स्थानिक वातावरण तयार होऊन आपल्याला या ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही तासात पाहायला मिळते। मित्रांनो, नाशिक, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे परंतु पावसाची शक्यता ही कमी पाहायला मिळते। काही जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। मित्रांनो, बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे, ते आपल्याला मान्सूनला अडथळा येणार आहे असं बोललं जात आहे, परंतु मित्रांनो मान्सून हा वेळेवरच येणार आहे। 30 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता देण्यात आलेली आहे हवामान विभाग कडून। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्याला चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।